सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. अगदी 5 मिनिटे देखील इंटरनेट बंद झालं तर आपल्याला काय करावं हे समजत नाही. म्हणजे इंटरनेटशिवाय जगणं ही कल्पनाही सध्या करवत नाही. समुद्रामध्ये जहाजे ही महिनोन प्रवास करत असतात. ते जहाजाकडे पाहून आपल्या मनामध्ये सर्वात मोठा आणि पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे त्या जहाजावरती इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल का? त्या जहाजावरती जी लोकं आहेत त्यांच्या मनोरंजनासाठी त्या ठिकाणी काय साधन असेल? त्यांना आपल्या घरच्या व्यक्तींसोबत, इतर व्यक्तींसोबत फोनवरती बोलता येत असेल का? हा सर्वात मोठा प्रश्न जहाजे पाहून आपल्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तर जी मोठमोठी जहाजे असतात ही अगदी महिने प्रवास करतात, तर त्या जहाजावरती इंटरनेट सेवा ही उपलब्ध असते. आता तुम्ही म्हणाल की समुद्रामध्ये, मध्य समुद्रामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही टॉवरची सुविधा उपलब्ध नाही, मग त्या ठिकाणी नेटवर्क कशा पद्धतीने मिळतं? तर जी जहाजं असतात त्या जहाजावरती एक सॅटेलाईट अँटेना बसवलेला असतो आणि सॅटेलाईट अँटेनाद्वारे सॅटेलाईटकडून त्या ठिकाणी कनेक्शन जे आहे ते खेचले जात असतात. सॅटेलाईट ही पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत असतात आणि त्या सॅटेलाईटद्वारे हा सॅटेलाईट अँटेना इंटरनेट कनेक्शनसाठी किंवा नेटवर्क जे आहे ते नेटवर्क त्या ठिकाणी तो खेचत असतो आणि त्या नेटवर्कद्वारे मोबाईलमध्ये इंटरनेट चालवणं, फोन करणं या सुविधा आपल्याला सहज शक्य होतात. आता जहाजावरती म्हणजे सॅटेलाईटद्वारे जे नेटवर्क आपण वापरतो आणि आपण रेग्युलरमध्ये जमिनीवरती असताना जे नेटवर्क वापरतो त्यामध्ये काय फरक असेल? तर सर्वात मोठा फरक म्हणजे स्पीड. अगदी जहाजावरती अगदी नगण्य म्हणजे खूप कमी असं स्पीड आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे फक्त फोन करण्यासाठी व्यवस्थित फोन लागू शकतो, परंतु इंटरनेटसाठी खूप कमी स्पीड त्या ठिकाणी उपलब्ध असतं. यासोबतच ते इंटरनेट सुविधा ही खूप जास्त प्रमाणामध्ये महागसुद्धा असते. म्हणजे त्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. अगदी इंटरनेट सुविधाच काय, परंतु त्या ठिकाणी आपण टी व्हीसुद्धा पाहू शकतो, रेडिओ ऐकू शकतो. या सगळ्या फ्रिक्वेन्सी देखील त्या ठिकाणी सॅटेलाईटद्वारे मिळवल्या जातात. त्यामुळे जी जहाजे महिने प्रवास करत असतात त्यावरती या गोष्टी मिळवणं देखील सहज शक्य होतं, ते म्हणजे सॅटेलाईटद्वारे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ देखील नक्कीच शेअर करा. धन्यवाद.